नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. फेब्रुवारी महिन्यामधल्या चालू घडामोडीवरचा हा आपला 13वा व्हिडिओ आहे. यापूर्वीच्या सगळ्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही यापूर्वीचे सगळे व्हिडिओज पाहू शकता. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूयात. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम खालीलपैकी कोणत्या देशाच्या संघाने केला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अफगाणिस्तान. अफगाणिस्तान या देशाच्या क्रिकेट संघाने नुकताच आंतरराष्ट्रीय T20मध्ये 278 एवढ्या धावा करण्याचा विक्रम केलेला आहे. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलिया या देशाच्या संघाच्या नावावर होता. ऑस्ट्रेलियाने 2016मध्ये श्रीलंका या देशाविरुद्ध खेळताना 263 एवढ्या धावा काढल्या होता आणि आता अफगाणिस्तानने 278 एवढ्या धावा काढून हा विक्रम म्हणजे आंतरराष्ट्रीय T20मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केलेला आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अफगाणिस्तान. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्यात नुकतेच भारतातील 17व्या मेगा फूड पार्कचे उद्घाटन करण्यात आले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 त्रिपुरा. त्रिपुरा या राज्यामध्ये नुकतंच भारतातील 17वं मेगा फूड पार्कचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. हे जे मेगा फूड पार्क आहे ते अन्न प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने सुरू केलेली एक योजना आहे आणि या योजनेअंतर्गत नुकतंच भारतातील 17वं मेगा फूड पार्क त्रिपुरा या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. हे त्रिपुरामध्ये सुरू केलेलं आहे. मॅपमध्ये बघा, हे आहे त्रिपुरा. त्रिपुराची राजधानी आहे अगरतला. त्रिपुरा सध्याचे राज्यपाल आहेत कॅप्टन सिंग सोळंकी आणि त्रिपुराचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत बिप्लब कुमार देव. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस भारतात केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस म्हणून साजरा केला जातो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 24 फेब्रुवारी. 24 फेब्रुवारी हा दिवस दरवर्षी भारतात केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस म्हणून साजरा केला जातो. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खालीलपैकी कोणत्या देशात नुकतेच महात्मा गांधींच्या पुतळ्याचं अनावरण केलं आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दक्षिण कोरिया. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नुकतेच दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर गेलेले आहेत आणि तिथे त्यांनी महात्मा गांधींच्या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण केलेलं आहे. इमेजमध्ये बघा, हा आहे महात्मा गांधींचा अर्धाकृती पुतळा जो दक्षिण कोरिया या देशामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, BCCIच्या लोकपालपदी नुकतीच खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 DK जैन. DK जैन सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश यांची नुकतीच BCCIच्या प्रथम लोकपालपदी किंवा पहिल्या लोकपालपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे BCCI काय तर BCCIचा लॉंग फॉर्म आहे बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया. BCCIचा लॉंग फॉर्म बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया असून BCCIची स्थापना डिसेंबर 1928मध्ये झालेली आहे. मुख्यालय आहे मुंबईला आणि सध्याचे अध्यक्ष BCCIचे आहेत CK खन्ना. पुढचा प्रश्न, मुख्यमंत्री युवा स्वाभिमान योजना नुकतीच खालीलपैकी कोणत्या राज्यात करण्यात आली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मध्य प्रदेश. मध्य प्रदेश या राज्यामध्ये नुकतीच ही मुख्यमंत्री युवा स्वाभिमान योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत मध्य प्रदेशमधील आर्थिकदृष्ट्या गरीब असणाऱ्या कुटुंबांना म्हणजे ज्यांचं उत्पन्न वार्षिक 2 लाख रुपयेपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील बेरोजगार तरुणांना या योजनेअंतर्गत 100 दिवसांचा रोजगार पुरवला जाणार आहे. तसंच या कालावधीमध्ये तेथील बेरोजगारांना कौशल्य विकासाचं प्रशिक्षणही दिलं जाणार आहे आणि ही योजना नुकतीच मध्य प्रदेश या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. इथे मध्य प्रदेशचा उल्लेख आलेला आहे मॅपमध्ये बघा, हे आहे मध्य प्रदेश. मध्य प्रदेशची राजधानी आहे भोपाळ. मध्य प्रदेशचे सध्याचे राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री कमलनाथ हे आहेत. आणि आपला जो मूळ प्रश्न आहे, मुख्यमंत्री युवा स्वाभिमान योजना ती सुरू केलेली आहे मध्य प्रदेश या राज्याने. आणि आता कालच्या व्हिडिओमध्ये विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर. कालच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न विचारला होता, सध्या चर्चेत असलेला व भारतीय क्रिकेट टीमच्या 1983 सालच्या विश्वचषक विजयाची यशोगाथा सांगणाऱ्या 83 या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कबीर खान. कबीर खान हे या 83 या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. आणि हा चित्रपट जो आहे तो 1983 साली भारतीय क्रिकेट टीमने जो वर्ल्ड कप जिंकला होता त्या वर्ल्ड कपची यशोगाथा सांगणारा हा चित्रपट आहे. दिग्दर्शक आहेत कबीर खान आणि या चित्रपटामध्ये कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. रणवीर सिंग हा अभिनेता तर सुनील गावस्कर यांची भूमिका साकारत आहे ताहिर भसीन हा अभिनेता आणि हा चित्रपट कबीर खान यांनी दिग्दर्शित केलेला आहे.
आणि आता आजच्या व्हिडिओचा प्रश्न, ज्याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, अमेरिकेतील 911 या आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांकाच्या धर्तीवर भारतात डॅश डॅश हा आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात आला आहे. प्रश्न पुन्हा एकदा, अमेरिकेतील 911 या आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांकाच्या धर्तीवर भारतात डॅश डॅश हा आपत्कालीन क्रमांक सुरू करण्यात आला आहे. पर्याय आहेत 100, 101, 1090 आणि 112. याचं बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे.